नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आरोग्य विभाग गट ड साठी विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असेल, त्याचं स्वरूप कसं असेल त्याच्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत। हेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जास्त करून तुम्हाला येत असतात, कारण की ह्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका आहेत त्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो चला तर मग डिटेलमध्ये बघूया सविस्तर प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। विद्यार्थी मित्रांनो ही पीडीएफ फाईल जी आहे तुमच्या समोर या ठिकाणी ओपन झालेली आहे। 2017 ची ही पीडीएफ फाईल आहे। याच्यामध्ये गट ड मध्ये जेवढी पण पदं भरली जातात विद्यार्थी मित्रांनो त्या सर्वांसाठी ही प्रश्नपत्रिका आता सेम अशाच पद्धतीची असणार आहे, ज्याच्यामध्ये शिपाई असेल, हमाल असेल, परिचर असेल किंवा स्त्री परिचर किंवा पुरुष परिचर असेल, अजून बरीचशी पदं आहेत गट ड मध्ये, तेवढ्या साऱ्या पदांसाठी हीच असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीची असेल। ही जुनी 2017 ची प्रश्नपत्रिका आहे। या ठिकाणी आता बघा काय काय चेंजेस झालेले आहेत। अवधी 2 तास आहे तोच आहे, त्याचबरोबर एकूण गुण मध्ये विद्यार्थी मित्रांनो 200 गुणांपैकी फक्त या ठिकाणी 100 गुण आता असणार आहेत। त्याचबरोबर एकूण 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांपेक्षा या ठिकाणी 50 प्रश्न तुम्हाला बहुपर्यायी वस्तुनिष्ठ अशा पद्धतीचे असतील आताच्या परीक्षेमध्ये। बाकी सर्व डिटेल अशाच पद्धतीने सेम असणार आहेत, निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही। एका प्रश्नाला 2 गुण असतील, 2 तासाचा वेळ असेल। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो पहिला ही जी आहे ते मराठी व्याकरणावरती पहिले प्रश्न कसे येतात ते बघून घ्या। असेच याचीच विद्यार्थी मित्रांनो 1-2 प्रश्न देखील येऊ शकतात, कारण की ही जुनी प्रश्नपत्रिका आहे। बरेचसे जुन्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न देखील पुढे विद्यार्थी मित्रांनो कंटिन्यू होत असतात। तर बघा पहिला प्रश्न आहे, हत्ती चालवणाऱ्याला काय म्हणतात? तर सारथी, चाबूकस्वार, साथी। तर या ठिकाणी माहूत हे उत्तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर असणार आहे, बी ऑप्शन। तर बघा वस्त्र अलंकार या शब्दाचा समास ओळखा। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वस्त्र अलंकार या शब्दाचा समासामध्ये 4 या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी डी नंबरचा पर्याय जो आहे दौंदौ हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे। तर बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। आता अशुद्ध शब्द ओळखायला या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे, मजूर, मागमूस, विचारस्थायी आणि वर्दी असे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर ए नंबरचा ऑप्शन जो आहे या ठिकाणी अशुद्ध शब्द ओळखायला सांगितला आहे, मजूर हा शब्द या ठिकाणी अशुद्ध शब्द आहे। त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजे सुमितच्या उज्ज्वल ऐशेचा राकेशला हेवा वाटतो। तर बघा या वाक्यात अधोरेखित केलेला वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? हेवा वाटतो या वाक्याचा अधोरेखित केलेला वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर तिरस्कार वाटणे, असूया वाटणे, मत्सर वाटणे यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रांनो राकेशला हेवा वाटतो याचा अधोरेखित केलेला वाक्यप्रचाराचा अर्थ आहे मत्सर वाटणे, सी नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे। त्याच्यानंतर पुढे बघा खालीलपैकी शुद्ध शब्द समूहातील अशुद्ध शब्द ओळखायचा आहे। अशुद्ध शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो पांडुरंग, पारंपरिक, विश्वभरंभ, त्याचबरोबर प्रतिष्ठा। तर पांडुरंग ए ऑप्शन या ठिकाणी तुमचा बरोबर आहे। तर बघा पुढचा प्रश्न आहे, सुनीताला अंतराळ प्रवासात कोणता अपूर्व योग पाहायला मिळाला? तर बघा अपूर्व योग पाहायला मिळाला याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी, एकाच दिवशी 16 सूर्योदय व 16 सूर्यास्त त्यांना पाहायला भेटले। या ठिकाणी अपूर्व योग या शब्दाचा तुम्हाला योग्य पर्याय त्या ठिकाणी द्यायचा होता। तर एकच मार्ग आहे ज्याचा तो या शब्दांचा समावेश ओळखा। तर आता ही सर्व प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणावरती आहेत। एकच मार्ग आहे ज्याचा शब्दांचा समास ओळखा, समासावरती प्रश्न आहे। बहुव्रीही हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ह्या 4 पर्यायांपैकी या ठिकाणी हा ए नंबरचा पर्याय आहे तो बरोबर आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता तो देखील मराठी व्याकरणावरती आहे। आता 9 नंबरचा प्रश्न बघा, इंटरनेटला मराठीत काय म्हणतात? तर आंतरजाल असं त्याला म्हणतात। याच्यामध्ये 4 पर्याय दिले होते, संगणकाचे जाळे, संगणकातील माहिती, संपर्काचे साधन। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमची खूप महत्त्वपूर्ण मराठी शब्द देखील तुम्हाला माहिती असले पाहिजेत, वेगवेगळे मराठी शब्द, बराबर मराठी शब्द। आंतरजाल असं या ठिकाणी मराठीमध्ये इंटरनेटला म्हणतात, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसेल, आपण सहसा इंग्लिशमध्ये तो शब्द जास्त वापरतो। तर बघा 10वा आहे, पृथक्करण या शब्दाची संधी सोडवायची आहे। तर पृथक्करण या शब्दाची संधी सोडवायची आहे। हा 2021 मधील परीक्षेमध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाचा प्रश्न आला होता मराठी व्याकरणावरचा। तर या ठिकाणी ए नंबरचा ऑप्शन पृथक्करण हा शब्द याचा बरोबर आहे। पृथक्करण ए नंबरचा जो ऑप्शन आहे। 11 नंबरला आहे बघा, युनायटेड
नेशन्स ऑर्गनायझेशनला मराठीत काय म्हणतात? तर राष्ट्रसंघ असं त्याला म्हणतात. सी नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. या ठिकाणी राष्ट्राची संघटना, युनो देशाची संघटना दिलेली आहे, परंतु राष्ट्रसंघ असं त्याला म्हणतात. खालील शब्दसमूहातील योग्य शब्द ओळखा. या ठिकाणी बघू शकता शब्दशः, व्यक्तिशः, अक्षरशः, विरामचिन्ह. तर विरामचिन्ह हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे. खालील शब्दसमूहातील अयोग्य शब्द ओळखायचा आहे. तेलकट, मळकट, कळकट हे तिन्ही शब्द एक वाटतात, तर विद्यार्थ्यांनो गडगड हा शब्द वेगळा वाटतो, म्हणून बी पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. तर बघा पुढचा अजून या ठिकाणी प्रश्न आहे. स्वाभिमानी या शब्दाची संधी सोडवा. स्वअभिमानी, स्वमानी, त्याचबरोबर स्वाभिमानी आणि अभिमानी. तर स्वअभिमानी हा ए नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर बघा आता मराठीवरचे शब्द विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजून या ठिकाणी बघू शकता. दुसरे जे आहेत ते या ठिकाणी जवळजवळ 20 प्रश्न या ठिकाणी दिलेले होते मराठीचे, कारण की 100 मार्काचा प्रश्न होता, त्याच्यामुळे आपण टोटल एकूण 50 प्रश्न बघणार आहोत. तर बघा संगणकाच्या शोधामुळे जगाने किती प्रगती केली या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. किती, तर विद्यार्थी मित्रांनो काना व्हॅलंटी देखील या ठिकाणी महत्त्वाची आहे. कितीला विद्यार्थी मित्रांनो बघू शकता आपण त्याच्यामध्ये फरक दिसत आहे या ठिकाणी व्हॅलंटीमध्ये. त्याच्यानंतर पुढचा शब्द प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो, सकाळ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर संध्याकाळ या ठिकाणी 4 पर्याय दिले. सायंकाळ, संधिकाळ आणि सूर्यास्त. तर सकाळ शब्दाचा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द त्यांनी मागितलेला होता. डी नंबरचा ऑप्शन जे आहे संध्याकाळ ते बरोबर आहे. शाहू महाराजांची कोल्हापूरला मिळालेली अमोल देणगी कोणती? तर बघा या ठिकाणी राधानगरी धरण, शाहू महाराजांची कोल्हापूरला मिळालेली अमोल देणगी जी आहे ते आहे राधानगरी धरण. सी नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आणि श्रमदान करून रस्ता बांधण्यात सर्व गावकऱ्यांनी हातभार लावला या वाक्यातील वाक्यप्रचार ओळखा. तर वाक्यप्रचारावरती देखील प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. श्रमदान करणे, सर्व गावकरी, रस्ता बांधला. तर हातभार लावला या ठिकाणी हा शब्द जो आहे विद्यार्थ्यांना वाक्प्रचारचा आहे तो या ठिकाणी बरोबर आहे, डी नंबरचा. त्याच्यानंतर बघा वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले महाकाव्य कोणते? वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले महाकाव्य या ठिकाणी महाभारत, गीता, रामायण, त्याचबरोबर गीता उपदेश आणि रामायण. तर विद्यार्थी मित्रांनो सी नंबर रामायण हा प्रश्न या ठिकाणी उत्तर जो आहे सीचा तो बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हे 20 प्रश्न जे होते ते मराठी व्याकरणावरती आपण बघितले होते. विद्यार्थी मित्रांनो सर्व 20 हे प्रश्न हे मराठी व्याकरणावरती आलेले आहेत, कारण 200 मार्कांचा या ठिकाणी प्रश्न पेपर होता 2017ला. आता 50 फक्त प्रश्न असणार आहेत. तरी मराठी व्याकरणावरती किती प्रश्न येऊ शकतात हे देखील आपल्याला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणावरचे प्रश्न या ठिकाणी 20 अशा पद्धतीने आलेले होते या ठिकाणी आपण बघू शकता. त्याच्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मराठी व्याकरणाची तयारी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आता पुढचे जे प्रश्न असतील ते असतील विद्यार्थी मित्रांनो जीके, जसे की इतिहासावरचे प्रश्न असतील, भूगोलावरचे असतील, राज्यशास्त्रावरचे प्रश्न असतील. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपण बघूयात. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा केव्हा लागू झाला? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 4 पर्याय तुम्हाला असे सनचे दिलेले असतील, वर्षाचे दिलेले असतील. तर 1909 मध्ये या ठिकाणी हा कायदा लागू झाला. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ए ऑप्शन बरोबर आहे. तुम्ही बघू शकता सर्व ऑप्शन. त्याच्यानंतर भारताने कोणत्या वर्षी अंटार्क्टिका खंडावर मैत्री व संशोधन केंद्राची स्थापना केली? विद्यार्थी मित्रांनो असे सण जे आहेत ते सणावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. या ठिकाणी भूगोलाचे असतील किंवा इतिहासाचे असतील, कुठलेही असतील. तर 1989 मध्ये अंटार्क्टिका खंडावरती विद्यार्थी मित्रांनो मैत्री व संशोधन केंद्राची स्थापना केली. विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न देखील तुम्ही व्यवस्थित बघा, कारण की रिपीट प्रश्न देखील होत असतात. बघा आता भारत हे टिंबटिंब राष्ट्र आहे, रिकामी जागी योग्य शब्द निवडा. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न जो आहे तुम्ही बघू शकता 10वीच्या बेसवरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. स्वायत्त, मागासलेले, प्रगत आणि सार्वभौम. तर विद्यार्थी मित्रांनो सार्वभौम हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे. त्याच्यानंतर पुढे बघू शकता अल्पवादी चळवळीचे नेतृत्व भारताने कोणाच्या मार्गदर्शनाखाली केले? अल्पवादी चळवळीचे नेतृत्व पंडित नेहरू, राधाकृष्णन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, इंदिरा गांधी. तर विद्यार्थी मित्रांनो पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली केले. ए नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोण असतात? सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोण असतात? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा संरक्षण मंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रपती. तर बी नंबरचं ऑप्शन जे आहे या ठिकाणी बरोबर आहे, जे की आहे राष्ट्रपती. मानवी हक्काच्या जाहीरनाम्यात कोणत्या स्तरावरील शिक्षणाचा हक्क समाविष्ट करण्यात आलेला आहे? मानवी हक्काचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये शिक्षणाचा हक्क कुठल्या स्तरावरील
ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर माध्यमिक, महाविद्यालयीन, प्राथमिक आणि तंत्र शिक्षण. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक हे उत्तर याचं बरोबर आहे. प्राथमिक स्तरावरती तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 1905 मध्ये बंगाल प्रांतांची फाळणी कोणी जाहीर केली? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता इतिहासावरचा प्रश्न आहे. लॉर्ड हेस्टिंग्स, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड मिंटो. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड कर्झन यांनी या ठिकाणी 1905 मध्ये बंगालची फाळणी जाहीर केली. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. बंगालची फाळणी कुठल्या सनमध्ये, कुठल्या साली झाली, तर कुठल्या वर्षी झाली? तर 1905. असे पर्याय 4 पर्याय देऊ शकतात तुम्हाला. 1904, 1910, त्यापैकी 1905 हा पर्याय निवडायचा असेल तुम्हाला. बंगालची फाळणी कुठल्या सन, कुठल्या साली झाली याच्याविषयी देखील प्रश्न येऊ शकतो. फिरून देखील प्रश्न येऊ शकतात याच टॉपिकवरती, बंगालच्या फाळणीवरती. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे त्यांना हे प्रश्न समजून येतील. होम रूल चळवळीने ब्रिटिश सरकारकडे कोणते अधिकार मागितले? होम रूल चळवळीने ब्रिटिश सरकारकडे कुठले अधिकार मागितले? सुशासनाचे, राजकीय, सामाजिक आणि स्वातंत्र्याचे. तर सुशासनाचे या ठिकाणी ए नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? विनोबा भावे, पंडित नेहरू, मौलाना आझाद आणि एम.एस. जोशी. तर विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले या ठिकाणी सत्याग्रही होते. छोडो भारत ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात प्रचंड बहुमताने मंजूर झाला? छोडो भारत हा विद्यार्थी मित्रांनो ठराव जो होता तो फैजपूर या राष्ट्रीय सभेत इथं अधिवेशन भरलं, तिथे मंजूर झाला होता बहुमतांनी. तर युरोपात दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? आता दुसरे महायुद्ध कधी सुरू झाले? पहिले महायुद्ध कधी सुरू झाले? दुसरे महायुद्ध कधी संपले? पहिले महायुद्ध कधी संपले? शीतयुद्ध कधी सुरू झालं? असे विविध प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. या महायुद्धांवरती आणि शीतयुद्धांवरती देखील तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहिले युरोपात दुसरे महायुद्ध 1939ला सुरू झाले, हे लक्षात घ्या. शिलावरणाची खोली भूकवचापासून किती किलोमीटर आहे? शिलावरणाची खोली. तर बघा, हा भूगोलावरचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे. तर शिलावरणाची खोली 100 मीटर या ठिकाणी भूकवचापासून आहे. भूकवच विस्तीर्ण भाग वर उचलला गेल्यामुळे कशाची निर्मिती झाली आहे? तर बघा, भूकवचावरती देखील अजून एक प्रश्न आलेला आहे, डबल तोच. तर खंडाची, हा ए नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. खंडाची निर्मिती झालेली आहे. महात्मा फुले यांनी मुलींची शाळा कोणत्या वर्षी काढली? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कुठल्या वर्षी त्यांनी शाळा सुरू केली किंवा शाळा कुठं सुरू केली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर 1848 मध्ये त्यांनी पहिली शाळा सुरू केली. लोकहितवादी हे नाव कोणाला दिले होते? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हटलं जात होतं, त्यांना ते नाव देण्यात आलेलं होतं. लोकहितवादी म्हटलं की गोपाळ हरी देशमुख, हा तुमच्या समोर उत्तर आलं पाहिजे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना बरेच विद्यार्थी म्हणतात की राजाराम मोहन राय यांनी केली, तर नाही, तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. दयानंद सरस्वती देखील हे उत्तर चुकीचं आहे. तर डी नंबरचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. 19व्या शतकात भारतात टिंबटिंब व्यवसायाची झपाट्याने वाढ झाली. तर योग्य शब्दाचं या ठिकाणी उत्तर पाहिजे. नोकरी, मजुरी, मुद्रण आणि शेती. तर मुद्रण हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे पुढचे प्रश्न आहेत ते बुद्धिमत्ता गणितवरचे आहेत. तुम्ही या ठिकाणी त्याचं उत्तर देखील बघू शकता. या ठिकाणी टिक मार्क केलेला आहे पुढं. तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न देखील सोडवू शकता. मी तुम्हाला स्लोली पुढे घेऊन दाखवतो. तुम्ही स्टॉप करून विद्यार्थी मित्रांनो हे गणिताचे प्रश्न देखील सोडवून तुमचे उत्तर काढू शकता. याचा देखील सराव करू शकतात. अशा पद्धतीचे हे प्रश्न जे आहेत ते मागच्या प्रश्नपत्रिकामध्ये आलेले होते. याच्यावरून तुम्ही अंदाज ठरवून अभ्यास करू शकतात. आता गट ड ची ही प्रश्नपत्रिका आहे. तर गट ड मध्ये 50च प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फक्त येणार आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण 50च प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत प्रत्येक या टॉपिकचे, जसं की गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, जनरल नॉलेज, ज्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल आणि सामान्य ज्ञान असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 50 प्रश्न आहेत ते फक्त आपण बघितलेले आहेत, तिन्ही टॉपिकचे बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये इंग्रजी व्याकरणाचा समावेश असलेला नाही आहे, समावेश नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे 3 टॉपिक चांगल्या पद्धतीने करा. फक्त 50 प्रश्न असतील 100 मार्कासाठी. हे असणार आहे गट ड साठी. पुढील व्हिडिओ येणार आहे तो विद्यार्थी मित्रांनो असेल आपला याच्यावरती गट क वरती मागच्या प्रश्नपत्रिकांचा, अभ्यासांचा, कशा पद्धतीचे प्रश्न आले, स्वरूप काय असतं प्रश्नांचं,
कशी खोली आहे याच्याबद्दलचा। तर व्हिडिओ तुमच्यासाठी होता विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण। जास्तीत जास्त शेअर करायला, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाची तयारी करताय तर आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्रामध्ये पूर्ण बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो याची किंमत फक्त 280 रुपये असणार आहे। याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये 2012 पासून 2021 पर्यंत जेवढ्या पण प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी याचं लेखन व संकलन केलेलं आहे। स्मार्ट स्टडी नांदेड पब्लिकेशन यांच्या मार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे याच्यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा देखील समावेश असणार आहे, तो देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। विभागाची सध्याची जी भरती आहे त्यासाठी हे मराठी शब्दसंग्रह, मराठी व्याकरणासाठी अतिशय उपयुक्त असं हे पुस्तक आहे, ज्याची किंमत फक्त 120 रुपये ठेवण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही ही महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअर मधून दोन्ही पुस्तकं विद्यार्थी मित्रांनो खरेदी करू शकतात। याच्यावरती आता सध्या डिस्काउंट सुरू आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर या नंबरवरती जरी कॉल केलात तरी तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल होऊन जाणार आहे।